नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 4 ते 4 टिपक्यांच्या साहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर अशा पद्धतीने आता आपल्या रांगोळी काढून घेऊयात. 4 ते 4 टिपके हे उभे आडवे अशा पद्धतीने 2-2 लाईन्स काढून घेणार आहोत आपण. चला तर अशा पद्धतीने आपण खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. तर आपल्याला प्रत्येक चौकोनामध्ये या 5-5 लाईन्स काढून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने काढली. आता याच डायरेक्शनमध्ये आपल्याला मध्यगा एक रेघ काढून 2-2 रेघांनी परत समांतर अशा रेघा काढून 7 लाईन आपल्या कंप्लीट होतात. पहा 2, 3, 4 आणि हे 5. अशाच पद्धतीने आपण एकमेकांना क्रॉस होतील अशा स्वस्तिकच्या आकाराप्रमाणे आपण या 5-5 लाईन्स काढून घेणार आहोत. तर खूप सुरेख आणि सुंदर वाटते रांगोळी ही. तुम्ही कोणत्याही ओकेजनला काढू शकता किंवा नेहमीप्रमाणे दारात काढू शकता, अंगणामध्ये काढू शकता. खूपच सुरेख अशी रांगोळी आहे ही. आता कर्व काढून घेऊयात आपण प्रत्येक लास्ट लाईनला या बाहेरच्या बाजूस, म्हणजे एक समान असा आकार येईल. एक छोटा आणि मोठा येणार नाही. याकरता आपण 4ही लाईन्स आधी काढून बाकीच्या लाईन्स या जॉईंट करून घेणार आहोत. काढल्यानंतर ही पूर्ण रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर वाटते बरं का. चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घेऊया टोटल सगळ्याच. खूपच सुरेख अशी रांगोळी आपली येणार आहे. अशाच पद्धतीने आपण या रेघा सगळ्या जॉईंट करून घेऊयात. चुकलं असेल थोडंसं आपण त्याला ॲडजस्टमेंट करून सुरेख असं काढून घ्यायचं आहे. एक 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 7. 1 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 आणि ही 7. तर आपल्या अशा पद्धतीने ही डिझाईन काढून झालेली आहे. चला तर मग आता आपण पुढची डिझाईन काढूयात. मधल्या आता आपण आधी काय करूया, चौकोनामध्ये मी जांभळा रंग भरलेला आहे. तुम्हाला कोणता आवडेल, निळा, लाल, कोणताही कलर तुम्ही भरू शकता. खूपच सुरेख पद्धतीने आपण हा रंग भरून घेतोय. झाला तर रंग भरून आता आपण त्याच्यामध्ये पांढरा टिपका देऊन घेऊयात. पहा अशा पद्धतीने. चला तर मग आता आपण या चौकोनाच्या आतल्या साईडने आता या अर्धगोल रेघा या काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. काढायलाही खूपच इझी आहे आणि वेळही खूप कमी लागतो. आता आपण वरच्या साईडला असेच 5 अर्धगोल काढणार आहोत आणि मग आपण कमळ काढून घेऊयात. मोठा पान काढून घ्यायचं आहे, कळी काढल्यासारखी. त्यामध्ये छोटी कळी आणि आता 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत कमळासारख्या आणि एक गोल लाईन परत. चला तर दुसऱ्या बाजूसही अशाच पद्धतीने काढून घेऊयात. पहा तर किती सुरेख आणि सुंदर आलेली आहे रांगोळी. तर आता आपण त्या कळीमध्ये रंग भरूयात नंतर. आता आधी 2 साईड तिकडच्या बाजू कंप्लीट करून घेऊयात. 3 हे 4 हे 5 आणि हे 6. आता वरच्या साईडला अजून 5 लाईन्स. 1 2 3 4 आणि हे 5. आता आपण कमळ काढण्यासाठी मोठी पाकळी काढून घेऊयात. आता त्याच्या साईडने 2 पाकळ्या काढूयात. 1 हे 2 पाकळी
आणि गोल पाकळी एक काढायची परत. एक, हे दोन, तर गोल पाकळ्या दोन्ही साईडला. तर आता आपण लाल आणि पिवळा रंग भरूयात मधल्या पाकळीला. साईडने लाल रंग भरूयात आणि मध्ये जो आहे पिवळा रंग भरून घेणार आहोत. रंगसंगती चांगली यूज केल्यामुळं पण रांगोळी आपली खूपच सुरेख आणि सुंदर वाटते. तर आता आपण लाल रंग असा भरून आतमध्ये पिवळा रंग भरूयात आणि नंतर पाकळ्यांच्या मध्येही रेगा काढून पांढरा टिपका देऊन घेणार आहोत. तर आपला आता लाल रंग आणि पिवळा रंग देऊन झालेला आहे अशा पद्धतीने. तर आता आपण पांढऱ्या रेगा या काढून घेऊयात. अशा पद्धतीने तीनही पाकळ्यांमध्ये काढून घेणार आहोत आणि पांढरे टिपके असे देऊन घेणार आहोत. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आणि बोटाच्या साह्याने त्याला पसरवणार आहोत गोलाकारामध्ये. पहा किती सुरेख वाटत आहे रांगोळी. रांगोळी पूर्ण काढल्यानंतर आणखीन सुरेख दिसेल. आणि कळ्यांच्या शेंड्यांना आपण थोडंसं पांढऱ्या रंगाने शेड देणार आहोत म्हणजे आणखी सुरेख वाटेल. थोडीशी बॉर्डर करून घेते आता मी रांगोळीला, म्हणजे खूपच सुरेख वाटत आहे. चला तर आता पुढच्या कमळाला आपण अशाच पद्धतीने हा रंग देऊन घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आपण असा रंग देत आहोत. शेवटी खूपच सुंदर वाटणार आहे. आणि हे रोजच्या आपण रांगोळींमध्ये या रांगोळीला सामील करू शकतो. स्वस्तिक ते स्वस्तिक वरतून रांगोळी पण खूप सुरेख आणि छान वाटते. पाहणाऱ्यांचे डोळे खूपच सुंदर असे दिपवून टाकतात. पहा तर किती सुरेख वाटत आहे आपली रांगोळी. चला तर अशाच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडलाही काढून रांगोळी आपली पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. पहा आता एका बाजूस आपली झालेली आहे कंप्लीट. थोडीशी आउटलाईन डार्क करून घेतोय. चला तर आता आपण दुसऱ्या बाजूचे 2 कमळ आता अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6. आता वरती 5 लाईन्स. 1, 2, 3, 4, 5 आणि ही 6. चला तर आता आपण लाईन्स काढूत. 1, 2, 3, 4 आणि हे 5. तर दुसऱ्या साईडला किंवा आता आधी आपण कमळच काढून घेऊयात. मध्ये छोटी पाकळी, आता साईडला 2 पाकळ्या काढतोय आपण. पहा तर किती सुरेख असं वाटत आहे आपली रांगोळी. दारासमोर रांगोळी पाहिली की कोणालाही मन प्रसन्न वाटतं. वाईट येणाऱ्या नजरा आपल्या घराकडे कमी होतात, यासाठी आपण रांगोळी काढत असतो. की कोण कोणत्या भावनेने आपल्या घरासमोरून जात असतो अथवा घराकडे येत असतो. रांगोळी पाहिल्यानंतर त्याच्या भावना चेंज होतात, यासाठी आपण शुभ रांगोळ्या अशा काढत असतो. आणि कलरफुल काढली तर त्यात खूपच सुरेख वाटतं. चला तर आता आपल्या दोन्ही साईडचे कमळ हे काढून कंप्लीट होत आहेत. आपली रांगोळी आता कंप्लीट होण्यास तयार आहे. तर आता आपण अशाच पद्धतीने काढून त्याला आता कलर देऊन घेऊयात. चला तर मग रेगा काढून घेऊयात आधी सर्वत्र. चला आता आपण टिपके देऊन घेऊयात पांढरे. खूपच सुरेख वाटतात पांढरे टिपके आणि परत पसरवल्यानंतर जो आकार येतो त्याचा गोल अगदी सुरेख वाटतं ते. पहा
टिपका तुम्ही कसाही दिला असेल, पण त्याला आपण पसरवल्यानंतर खूपच सुरेख वाटतं. अशा पद्धतीने आपले कमळ झालेले आहेत. तर आपण आता लाल आणि पिवळा रंग देऊन घेऊयात. अशा पद्धतीने खूपच सुरेख असा रंग आपला देऊन होत आहे कंप्लीट. चला तर अशा सुरेख पद्धतीने आपली ही रांगोळी काढून कंप्लीट होत आहे. आता आपला लाल रंग देऊन झालाच आहे. तर आता आपण पिवळा रंग देऊया त्या कळीमध्ये. नाही, दुसऱ्या साईडला पण आपण लाल रंग देऊन घेऊयात व्यवस्थित. चला तर आता पिवळा रंग देऊयात आपण सुरेख पद्धतीने आणि नंतर पांढऱ्या रंगाने बॉर्डर करून घेऊयात. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. थँक्यू. तर आपल्या अशा पद्धतीने रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. आणखी शेवटचं गार्निशन बाकी आहे, आणखी सुरेख वाटेल ते. चला तर आता आपण आतल्या साईडला छोट्या छोट्या गोल आहेत त्याच्यामध्ये लाल रंग देऊयात, म्हणजे आणखीन त्याला डेकोरेटिव्ह होईल. पाहता किती सुरेख असं वाटत आहे. वाव, खूपच सुंदर वाटत आहे बरं का. आता आपण ज्या कमळ काढलेल्या आहेत त्याच्या पुढे 2-2 टिपके, एक मोठा आणि छोटा असा देऊन घेणार आहोत, जे आणखी सुरेख वाटेल. आणि ते बोटाच्या साहाय्याने आपण पसरवून सुद्धा घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने पूर्ण आपली रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. Thank you so much for watching this video. Thanks a lot.